पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। 5 दिवसात निर्णय घ्या नाहीतर काम बंद। रायगडच्या पेन तालुक्यात मेघा इंजिनिअरिंगला गावकऱ्यांचा थेट इशारा। पेन तालुक्यातील मुंगोशी बेलावडे ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रकल्पाविरोधात गावकऱ्यांचा संताप आता उफाळून आलाय। प्रांत अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आज मोठी बैठक पार पडली। या बैठकीला खासदार धैर्यशील पाटील, आमदार रवींद्र पाटील, विविध खात्यांचे अधिकारी, सिडको पंचायत समिती सदस्य आणि स्थानिक सरपंच उपस्थित होते। कंपनीकडून सुमारे 300 मीटर खोल जलबोगदा खोदकाम सुरू आहे आणि याच बोगद्यामुळे गावातील पाण्याचे झरे थेट बोगद्यात वळले। परिणामी विहीर आटल्या, शेती उद्ध्वस्त झाली आणि पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांना टँकरवर अवलंबून राहावं लागतंय। बोगद्यातील पाणी नाल्यात सोडल्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे। पाण्यातील वाढलेली क्षारता शेतकऱ्यांसाठी घातक ठरत आहे। पिकं जळतायत, उत्पन्न बंद झाले आणि पर्यावरणावरही गंभीर परिणाम दिसून येतोय। गावकऱ्यांचा आरोप आहे की अधिकाऱ्यांनी या बैठकीत ठोस भूमिका घेतली नाही। खासदारांनी समजावण्याचा प्रयत्न केला पण अधिकारी मात्र मौन बाळगून राहिले। आता गावकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे, 5 दिवसात मागण्या मान्य करा, अन्यथा 12 आदिवासी वाड्या आणि अनेक गावं एकत्र येऊन मेघा इंजिनिअरिंगचं काम संपूर्ण ठप्प करतील। हा फक्त इशारा नाही, हा संतप्त गावकऱ्यांचा थेट इशारा आहे। पुढील 5 दिवसात काय निर्णय होणार, कंपनी झुकणार की संघर्ष तीव्र होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पाणी घेऊन आयुष्य संपवणार तुम्ही 1 इंचाची लाईन घेऊन म्हणजे विचार करा शेतकरी पण। आणि सर्वप्रथम हा तुम्ही छोटा नुकसान करत नाहीये, खूप मोठा नुकसान आहे आणि काहीतरी मरमपट्टी कराल, हातपाय तोडले, डोळे फोडले आणि चेअर द्याल म्हणून चालणार नाही। सगळ्या गोष्टी सुसूत्रीत पाहिजेत आम्हाला, तर मला मान्य आहे। तुम्हाला मान्य आहे काय? आता पाण्याने प्रश्न मिटायला काय? सगळे आमचा कानून नाही बंद करा का? एक नाही दोन, हे काय नाही करू शकत। आपला माणूस चालत होता, गेलत होता, हसत होता, जुना पावला नाही पाहिजे आम्हाला। त्याने झाला उपचार नका म्हणून उपकार करत नाही आमच्यावर। अधिकाऱ्यांनी आज आश्वासनच न राहता माझं म्हणणं आहे की ती 5 दिवसाचा जो ते मुदत घेतलेली आहे, त्या 5 दिवसाच्या मुदतीत काम सुरू आमच्याकडची पूर्ण टंचाई आलेली आहे, ती टंचाई दूर करण्यासाठी ते धामणीवरून पाण्याची लाईन जर टाकण्याचं काम सुरू नाही केलं 6व्या दिवशी, तर सर्व ग्रामपंचायत जनता 6व्या दिवशी कंपनीचं पूर्ण काम बंद करणार आहे, असा इशारा त्यांना आज देण्यात आला। काही फक्त उत्तर काहीच नाही, त्यांचं आश्वासन देतात। जे आमचे पशुधन मेलेले आहे त्यांचं फक्त ते लेखी लिहून घेतलेलं आहे, आम्ही कंप्लीट केलेले आहेत, तरी आज 3 महिने झालं त्याचं काय कुठल्या लाभ शेतकऱ्याला लाभ त्यांना दिलेला नाही। पंचायतीच्या हद्दीमध्ये जे प्रोजेक्ट आहे, पंचायतीमध्ये आपण जी लढाई लढताय त्या लढाईला कितपर्यंत यश आलं आता आम्हाला खात्री आहे का कंपनी व सिडकोवाले आमच्या ग्रामपंचायतीतील जनतेचा विचार करून आम्हाला 6व्या दिवशी नाही देतील। नाही दिला तर आम्ही आमचा मार्ग अवलंब करणार आहोत। किती फूट खाली आहे? 300 फूट खाली गेलेले आहे। 300 फुटावर नंतर त्यांचे DBM 10 फुटाचा व्यास आहे, ती मशीन एटोने रॅम्पकडे निघालेली आहे इथूनच आणि जिथ्यावर एक मशीन शिरली ती इथं निघेल आणि इथं जी शिरलेली आहे DBM मशीन ती एटोने डॅममध्ये निघेल। तुम्ही शेतकरी आहात, आज शेतीचं नुकसान झालंय, काय नेमकं आज प्रश्न निघाले? गेले 2 वर्ष मेघा इंजिनिअरिंग आणि सिडकोच्या माध्यमातून जलबोगद्याचं 300 फूट खालून पाण्याचं काम चालू आहे खोदण्याचं, पण आजपर्यंत त्याच्यामुळं आमच्या गावातल्या विहिरीचं पाणी गेलेलं आहे, बोरवेलचं पाणी गेलेलं आहे, शेतीचं नुकसान झालेलं आहे, गुरंढोरं मरत आहेत, मात्र आम्हाला आजपर्यंत कुठल्याही प्रकारची भरपाई ही कंपनीकडनं देण्यात आली नाही। त्या संदर्भात आम्ही कंपनीच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशन असेल, तहसीलदार असेल, प्रांत अधिकारी असेल, सरपंच, ग्रामपंचायतला आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे, मात्र आजपर्यंत ठोस भूमिका आणि आम्हाला कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई
कंपनीतर्फे दिले नाही, आम्हाला फक्त भूलथापा कंपनीकडनं दिले आहेत. त्यांच्याच माध्यमातून आज प्रांत ऑफिसला आजसुद्धा मीटिंग झाली, 5 मीटिंग झाली, 6वी मीटिंग आहे. आम्ही त्यांना विनंती वजा इशारा दिलेला आज की आदरणीय दर्शीलदादा खासदार दर्शीलदादा पाटील व आमदार रविशेठ पाटील साहेब यांच्या उपस्थितीत प्रांत कार्यालयात मीटिंग झाली. त्यांना 5 दिवसाचा आम्ही अल्टिमेटम दिलेला आहे. 5 दिवसात तुम्ही आम्हाला पिण्याचं पाणी हे आम्हाला सर्व लोकांना ग्रामपंचायतीला पुरेल एवढं द्यायचं आहे व जो खराब पाणी दूषित पाणी आहे तो खाडीला सोडायचा आहे आणि आमच्या शेतीचं, आमच्या बागांचं, आमच्या गुरंढोरं मेले त्याची भरपाई आम्हाला मिळावी अशी आम्ही यावेळेला मागणी केलेली आहे. प्रांत अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये ही पहिलीच मीटिंग नाही आहे, ती मला वाटते 5वी-6वी मीटिंग असेल. सिडको अंतर्गत असणारा जो प्रकल्प आहे हेटवना डॅम ते फिल्ट्रेशन प्लांट जिथे इथे असणारं अंडरग्राऊंड जी पाईपलाईन आहे जी 300 फूट जास्त खोलीची पाईपलाईन आहे, त्या पाईपलाईनचं काम सध्या ड्रिलिंगचं काम चालू आहे. त्याचं साईड इफेक्ट म्हणून तिथे असणाऱ्या सर्व विहिरी आणि बोरवेल या पूर्णतः पाणी विहिरीत झालेल्या आहेत, तिथे पाणीच राहिलेलं नाही, पूर्ण ड्राय झालेलं आहे. अशाने शेतकरी आणि ग्रामस्थांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मोठा उद्भवलेला आहे. वारंवार सूचना देऊनसुद्धा त्यांनी आत्तापर्यंत कोणत्याच उपाययोजना केल्या नाहीत. आत्ता मात्र जनतेमध्ये आक्रोश निर्माण झालं. आजची ही सिडकोसाठी शेवटची मीटिंग असणार आहे आणि ह्या मीटिंगमध्ये आदरणीय खासदार साहेब धैर्यशीलदादा पाटील, आदरणीय आमदार साहेब रविशेठ पाटील साहेब आणि सिडकोचे अधिकारी प्रांत साहेब असे आणि पोलीस विभागातील अधिकारी हे सर्व या मीटिंगमध्ये उपस्थित होते. मीटिंगमध्ये चर्चा झाली आणि उपाययोजना ठोस करावी असा निर्णय झालेला आहे. सिडकोनी 5 दिवसाचा वेळ मागितलेला आहे. 5 दिवसामध्ये जर त्यांनी उपाययोजना केली नाही तर तिथे ड्रिलिंग करण्यात येणारं कामकाज हा बंद होणार आहे आणि तेथील येणारं प्रदूषित पाणी जे नदीला सोडलेलं आहे ते सुद्धा बंद होणार आहे. त्यामुळं आता ॲक्शनमध्ये सर्व जनता आलेली आहे आणि त्यामुळे हे सिडकोला करावं लागेल. तेथील असणारं बगीचे, फलबागा आणि तिथे असणाऱ्या बोरिंग, विहिरी यांचं जे पाणी पूर्णतः गेलेलं आहे त्यांच्यावर सुद्धा त्यांनीच उपाययोजना करायच्या आहेत आणि शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था हे सिडकोने करायची आहे अशी मागणी केली आणि ती त्यांनी मान्य केली आणि त्यामुळं आता बघूया पुढच्या 5 दिवसामध्ये काय उपाययोजना करतायत, नाहीतर आम्ही हा पूर्णतः प्रोजेक्ट बंद करू. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.